नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पाहणार आहोत। वास्तूनुसार चौरंग कुठे ठेवावे। घरात चौरंग हा फक्त एक फर्निचरचा तुकडा नाही, तो पूजा, देवघर आणि सकारात्मक ऊर्जा यांच्याशी जोडलेला असतो। चुकीच्या ठिकाणी ठेवलेला चौरंग घरात नकारात्मक परिणाम देऊ शकतो आणि योग्य ठिकाणी ठेवल्यास घरात शांती, समृद्धी आणि आनंद वाढतो। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौरंग ठेवण्याची योग्य दिशा, योग्य उंची, कोणते लाकूड वापरावे, रंग कसा असावे आणि सर्वात महत्त्वाच्या चुका, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चौरंग म्हणजे काय? चौरंग म्हणजे चार पाय असलेला लहान स्टूल किंवा टेबल जो प्रामुख्याने पूजा करण्यासाठी वापरला जातो। वास्तुशास्त्रानुसार चौरंग हा देवघरातील मुख्य आधार मानला जातो। तो देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवण्यासाठी वापरला जातो। चौरंग हा स्थिर असावे, मजबूत असावे आणि सकारात्मक ऊर्जा देणारा असावा। चौरंग ठेवण्याची योग्य दिशा। वास्तुनुसार दिशा खूप महत्त्वाची आहे। सर्वोत्तम दिशा ईशान्य दिशा, उत्तर पूर्व। ईशान्य दिशा ही देवतांची दिशा मानली जाते। ही दिशा पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा देणारी आहे। चौरंग ईशान्य कोपऱ्यात ठेवणे सर्वात शुभ मानलं जातं। पर्यायी दिशा पूर्व दिशा, उत्तर दिशा या दिशेमध्येही चौरंग ठेवू शकता। चुकीची दिशा दक्षिण दिशा, नेतृत्व कोपरा, शयन कक्षात चौरंग ठेवणे या दिशांना चौरंग ठेवणे टाळायचं। चौरंगाची योग्य उंची। चौरंगाची उंची खूप महत्त्वाची असते। योग्य उंची साधारण 12 ते 18 इंच किंवा गुडघ्याच्या खाली नसावी, खूप उंचही नसावे। चौरंग खूप उंच असल्यास देवाची मूर्तीची उंची अयोग्य दिसते। खूप खाली असल्यास पूजा करताना बसण्याची अडचण येते। कोणते लाकूड वापरावे? वास्तुनुसार लाकूड निवडणे अत्यंत महत्त्वाचं आहे। शुभ लाकूड सागवान, चंदन, आंबा लाकूड, शाल वृक्षाचे लाकूड हे लाकूड मजबूत आणि सकारात्मक ऊर्जा देणारे मानले जातात। टाळावे प्लास्टिक चौरंग, लोखंडी चौरंग, खूप हलक्या दर्जाचं लाकूड। चौरंगाचा रंग कसा असावे? शुभ रंग नैसर्गिक लाकडी रंग, हलका तपकिरी पांढरा जर रंग दिला असेल तर टाळावेत। गडद काळा रंग, खूप चमकदार रंग, खूप गडद लाल रंग। चौरंग ठेवताना होणाऱ्या महत्त्वाच्या चुका। देवघरात अस्वच्छ चौरंग ठेवणे, नेहमी स्वच्छ आणि पुसून ठेवावे। चौरंग वस्तू साठवणे, देवाच्या जागेवर इतर वस्तू ठेवू नयेत। तुटलेले किंवा डळमळीत चौरंग, असे चौरंग नकारात्मक ऊर्जा देतात। चौरंग जमिनीला थेट ओलसर ठिकाणी ठेवणे, ओलसरपणा टाळा। चौरंगाच्या भोवती काय ठेवावे? छोटा दिवा, अगरबत्ती स्टँड, तुळशीचं छोटे रोप योग्य ठिकाणी, स्वच्छ कापड। घरातील चौरंग आणि समृद्धीचा संबंध। योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीने ठेवलेला चौरंग घरात शांती वाढवतो, मानसिक तणाव कमी करतो, आर्थिक स्थैर्य वाढवतो, सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। तर मित्रांनो, चौरंग हा फक्त एक फर्निचर नाही, तर तो घरातील आध्यात्मिक केंद्र आहे। योग्य दिशा ईशान्य, योग्य उंची मध्यम, योग्य लाकूड सागवान किंवा चंदन आणि स्वच्छता अत्यंत महत्त्वाची। हे सर्व गोष्टी पाळल्या घरात सुख समृद्धी वाढते। जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी एक महत्त्वाचा वास्तू विषय पाहणार आहोत। धन्यवाद।